नाही, मतदारांची पळवापळी म्हणजे पळवापळी अख्ख्या महाराष्ट्रात उमेदवारांची पळवापळी चालते. म्हणजे आता सुधीर भगत नावाचा आमचा उमेदवार आहे. विधानसभेला मतदान आहे, लोकसभेला मतदान आहे, 3 वेळेचा नगरसेवक आहे. त्याचं घर गेले 50-100 वर्ष तिथेच आहे. त्याच्या नावाने, त्याच्या वडिलांच्या नावाने तो एरिया ओळखला जातो. असं असताना त्याचं मतदार यादीतलं नावच गायब झालं, कारण का तो उमेदवार आहे. असंच एक पुण्याला इम्रान नावाचा, पिंपरी चिंचवडला इम्रान नावाचा आमचा कार्यकर्ता आहे. त्याच्या आई वडिलांचं नाव इंदापूरमध्ये सापडलं. इंदापूर हे दुसऱ्या वॉर्डात पण नाही, डायरेक्ट इंदापूर. मी आता ट्विट पण केलं त्याच्यावर. काय चालू काय निवडणूक याद्या यांच्यासारखा मोठा घोटाळा महाराष्ट्र देशभरात कुठे नाही हो. तर किती साधं आहे, तुमचं नाव टाकायचं, द्या, बस संपलं. नुसतं टाकलं की आलं पाहिजे. कोण घोटाळा करतं, काय ह्याच्या मागचे उद्देश आहेत, काही कळायला मार्ग नाही. उमेदवारच म्हणजे जे बलाढ्य उमेदवार आहेत, जे ताकदवान उमेदवार आहेत, त्यांचं नाव मतदार यादीतच नसेल तर ते फॉर्मच भरू शकणार नाही. हे डोक्यात ठेवून हे कारवाया केल्या गेल्या. ते बरोबर आहे, कारण का तिथे मतदानाच्या टक्केवारीमध्येच घोटाळा झाला. त्याच्यामुळे तिथे सुरक्षा व्यवस्था नव्हती, स्ट्रॉंग रूमच्या बाहेर काहीच नव्हतं. त्यामुळे आक्षेप घेऊन कार्यकर्ते आक्रमक झालेत. आणि कार्यकर्ते भडकणार ना, शेवटी सगळी मेहनत पाण्यात जाणार दिसतंय. आणि ह्या चोरी, या सरकारी यंत्रणेचा वापर करायचा आणि त्याच्यातनं हे घोटाळे करायचे, ते बरोबर. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासामध्ये इतकी घाणेरडी निवडणूक पहिल्यांदा बघायला मिळाली. इथे उघडपणाने पैसे वाटण्यात आले, उघडपणाने पैसे वाटणाऱ्यांना पाठिंबा देण्यात आला. सरकारी यंत्रणा हातावर हात ठेवून बसलेली दिसते. असं असलं तर लोकशाही टिकणारच नाही, संपली लोकशाही. ते काय ते त्यांचं चालूच आहे, लुटूपुटूची लढाई आहे ती, त्याला काय अर्थ नसतो. खालच्या काय नाही 20-21 निकाल लागणार आहे म्हणजे आता कोर्टाने निर्णय दिलाय. पण मुळात हा सगळा घोटाळा जो काय निवडणूक आयोगाने केलाय, निवडणूक आयोग हे म्हणजे हे कुठल्या पद्धतीने काम करते मला काय. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा.